मुकाबले में बात की जाए तो सोनू का बल्ला बोला था, थोड़ी सी खामोशी रही थी सर जी के द्वारा, मगर आप बल्लेबाजी करनी होगी। राठौड़ सर नॉन स्ट्राइक पर है, रमेश सर जी ये बड़ा मुकाबला है क्योंकि ये दूसरे फेरी का चौथा पांचवा मुकाबला आप देख रहे हैं, इसके बाद आखिरी मुकाबला आएगा, फिर तीसरे फेरी का ड्रॉ किया जाएगा जब कौन सी टीम आगे पड़ाव लेगी, मगर ए जीतेगी बी जीतेगी, मगर पोलीस की टीम को एक को आगे पड़ाव जरूर मिल जाएगा। क्या कहना चाहेंगे? नक्की जहीरभाई, आणि सामन्यामध्ये चुरस अशी असणार आहे की आपले सहकारी नेहमी सराव करता असा एकमेकांना आपले डावपेच माहिती आहे, त्याचा कशा प्रकारचा सामना करतील पोलीस ए फलंदाजी करताना आणि पोलीस बी क्षेत्ररक्षणासाठी सज्ज। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश, स्ट्राईकला सोनू, रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगोदर बघितल्या कारणानं थोडेसे बॅट आत राखून ठेवलेले आहे त्यांनी, सोनू यांनी बघितलंय चेंडू खूप बाहेर हाताळला आहे, पहिला चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे, तो पंच प्रकाश यांनी पुढील चेंडू सामना करतील योगेश यांच्या गोलंदाजीचा। सुरेख असा स्क्वेअर कटचा फटका, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेलेला, एक धाव पडून काढले, दोन धावा पडून काढले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा नाही आहे, चांगला निर्णय सोनू आणि राठोड सर जी सलामीला आलेली जोडी पोलीस 11 ए संघाची। तर यापुढील जो सामना होणार आहे OVS 11 विरार आणि सायबा विरार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे। सुरेखाचा फटका ओव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे, एक धाव, दोन धावा या फटक्यावर पळून काढलेल्या आहे दोन्ही फलंदाजांनी। और OVS 11 विरार आणि सायबा विरार या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कॉल करून घेण्यासाठी यायचं आहे। आजच्या दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल बहुधा तो। जहीर भाई सही कहा सर जी आपने, योगेश गेंदबाजी पर है, सोनू स्ट्राइक पर है, सुरक्षित किया है, गेंद ने ऊंचाई हवा लिया है मगर गेंद क्या जाएगी टर्नमैन बाउंड्री लाइन के करीब, मगर गेंद को रोका जाएगा या निकल जाएगी, गेंद निकल जाएगी, सी मारेगा बाहर, 4 रन के लिए फरार। बाजी बेहतरीन ड्राइव किया, बैकफुट पर जाकर जगह बनाई, गेंद जा रही है पॉइंट रीजन पर, जब तक इनको फील्ड किया जाएगा, एक को 2 में तब्दील करने की कॉलिंग है मगर मना किया, वहां पर कॉलिंग होना जरूरी है, यस नो वेट, ये कॉल टूटा तो आपका दिल भी टूट जाएगा। इसको जाकर पहुंचता हुआ 10, सोनू पहुंचे हैं 9 रनों पर एक एक्स्ट्रा रन के साथ, मगर अब राठौड़ सजी को खाता खोलना है, नाम बड़ा है, काम भी बड़ा करना होगा। पहले मुकाबले में अपेक्षा मिली नहीं थी, उतनी बल्लेबाजी का जलवा दिखाया था, अब कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डॉग खेला है, गेंद आती है वे लॉन्ग ऑन पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा कदमों के इस्तेमाल कर 1 ही रन से संतोष होना पड़ेगा और 1 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंची हुई 11। अब ताली सीटी बजेगी, आवाज गूंजेगा, दोनों एक ही घरोली टीम मैदान के अंदर बल्लेबाजी गेंदबाजी पर है, पुलिस ए और पुलिस बी। सोनू की अगली गेंद फिर सुनिश्चित किया है, अब पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया, गेंद जा रही है थर्डमैन की दिशा में, 1-2 का 4, गेंद सी मारेगा बाहर, 4 रन। सोनू नावा था बैंडेज चौकार, कमान डीजे। साथ में सोनू बल्लेबाजी का जलवा भी कर रहे हैं, गेंद थर्डमैन बाउंड्री लाइन के बाहर, ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला, टीम की रन संख्या पहुंची है 15, 12 गेंदों का खेल अभी भी आना बाकी, चर्चा हो रही है बी टीम की, कौन से अंदाज में अब गेंदबाजी पर किसे लाया जाए, किसे वहां पर ब्रेक थ्रू दिलाने की कोशिश जारी की जाए, क्योंकि सोनू बल्लेबाजी में रंग में आए हैं मगर अभी तक का खामोश है राठौड़ सजी का बल्ला, कि ये बल्ला बोलेगा तो यहाँ पर मैच भी बोलता हुआ नजर आएगा, मगर गेंदबाजों को बैकअप करना होगा। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच गाणं वाजलं है, ब्रेक लावून थांब, पण सोनूची गाडी काही थांबायचं नाव घेत नाहीये। रमपमपम गाडी सुरू झालेली आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15, अजूनही सलामीची जोडी मैदानात। आता सागर गोलंदाजीसाठी आलेले आहेत, आता राठोड स्ट्राईकला आलेले आहेत, बघायचं आहे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेखाचा फटका, एका बुलेट पद्धतीने गेलेला हा फटका, 4 धावांसाठी चौकार।
बघू शकता सरळ पुढे येऊन खेळलेला आणि चेंडू वन बाउन्स सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आता इथे पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळायला पाहिजे. आधी इथे बघायचं आहे वाईट +22 2 अवांतर धावा पळून काढलेल्या आहे सोनू आणि राठोड सगळ्यांनी. आणि ते समालोचन कक्षामध्ये दाखल झालेले आहे आमचे समालोचक मित्र. त्यांचा आवाज ओळखा, आपण नाव नाही घेणार, थोड्या वेळात आवाज येईल. आणि सोनू सोनू बघायचं आहे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक काहीसे चूक करतोय आणि चेंडू जात आहे 1 2 का 4 चौकार. डीजे सिंगम प्रमाणे फलंदाजी करताना दिसत आहे सोनू. सुरेखाचा फटका सोनू यांच्या बॅटीतून आलेला बघायचा. पुढे चेंडू सागर आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. माहिती असेल गोलंदाजाला कशा प्रकारे फलंदाजी करतायत, कारण नेहमीच एकमेकासमोर सराव असू दे किंवा प्रॅक्टिस मॅचेस नेहमी खेळत असतात. त्यामध्ये आपले फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतात किंवा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतायत हे जाणून असतात एक खेळाडू. बघायचा आहे सागर यांचा पुढचा चेंडू सोनू यांच्यासाठी. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक काहीसे चुकलेले आहेत आणि बघायचा पंचाकडनं 22चा इशारा. चांगली गोलंदाजी, पण यष्टीरक्षकाची साथ नसल्याकारणानं एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढून झालेली आहे ती बिनबाद 26. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण होण्यावर. आता आलेल्या स्ट्राईकला राठोड सर पुन्हा एकदा सुरेख असा फटका. डान्सिंग डाऊन द विकेट इनसाइड आउट पद्धतीने खेळून काढलेला आहे. सरळ वाईडिश लॉंग आर्मच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. 4 धावांचा फटका. षटकाची समाप्ती झालेली आहे दुसऱ्या आणि धावसंख्या झालेली आहे बिनबाद 30. एक चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे, थोडं सांभाळून घ्या. बघायचा शेवटचा चेंडू पुन्हा त्याच पद्धतीने आणि सुरेख असा अप्रतिम असा सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने षटकार आलेला आहे राठोड सर यांच्या बॅटीतनं. सुरेख असा फटका. डीजे घटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे आमचे दिलीप पाटील आणि मास्टरचे खेळाडू. ज्येष्ठ म्हणजे आता थोड्या ते समजलं, ते करतील ते ॲडजस्ट म्हणजे. आणि चांगला चेंडू हाताळलेला आहे, निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 36. सोनू आतापर्यंत 17 धावसंख्येवर खेळत आहेत आणि राठोड सर 15 धावसंख्येवर. चांगली सलामी दिलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आणि ते बघायचं आहे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा पडून काढले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मला वाटते विकेट दिलेली आहे. मला वाटतं सोनू थकलेले आहेत वाटतं, कारण बाहेरनं बराचसा कॉलिंग केली जात होती त्यांच्यासाठी सुद्धा. चांगला फटका होता आणि चांगली सलामी आतापर्यंत दोन्ही फलंदाजामार्फत. आणि पहिला विकेट डावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे तो सोनू. आता त्याच्या जागा घेण्यासाठी आलेला आहे फलंदाज. वन शॉट चेक करायचं आहे. पंच आपण निर्णय घ्यायचा आहे दोघांनी, कारण इथे कॅमेरामध्ये थोडंसं ब्लर.
पंच काय निर्णय दिलेला आहे? 2 धावा. धन्यवाद. बघायचं आहे विजय फलंदाजीसाठी आलेले आहेत. गोलंदाज अभि 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 इसने विकेट निकाली आहे. बघायचं आहे चांगला चेंडू होता, तितक्यात सुंदर पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि 2 धावा सुद्धा पळून काढलेल्या आहे. या फटक्यावर धावसंख्या झाली आहे ती धावसंख्या झाली आहे 40. पुढील चेंडू धावसंख्या 41. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण होण्यावर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. बघायचं आता स्ट्राईक लागलेले आहेत ते विजय. फुलटॉस चेंडू, जोरकस फटका आणि ते चांगला प्रयत्न परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये काहीसा झेल आता तर निसटलेला आहे. 4 धावा सुद्धा वाचवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकाने. 2 धावा पळून काढलेल्या आहे. बघायचं पंच चेक करतायत तिथे. आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकता. सुरेख अशा पद्धतीने उडी मारून आणि चेंडू आत अडवल्यामध्ये यशस्वी झालेला आणि आता आलेला आहे शेवटच्या चेंडूवर आलेला हा षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 49 आणि 50 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे पोलीस 11 बी संघासमोर. आपण रिप्लेमध्ये बघू शकता राठोड सर विजय यांच्या बॅटीतनं आलेला हा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. सर्व चेंडू गेलेला आहे मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी. धावसंख्या 49, 50 धावांचं आव्हान. वाजव. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासी गणपत बाबूराव पाटील आणि किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ असलेली स्पर्धा पुरस्कर्ते आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. पूर्ण पाटील परिवार ज्यांचा महत्त्वपूर्ण योगदान असतं या स्पर्धेमध्ये. नेहमीच या पहिल्या स्पर्धेमध्ये आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर आणि यापुढील एक आपल्याला गोड आवाज ऐकायला भेटेल. तर त्याचं नाव आपल्यापर्यंत येणार नाही पण त्याचा आवाज आपण ओळखायचा आहे. बघायचं आहे आता इंटरव्हेलच्या अगोदरचा पाठ झालेला आहे. आता इंटरव्हेल के बाद तो बहुत मारामारी होते भाई. जसं अमर अकबर अँथोनीमध्ये एक डायलॉग असतो अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नाचा की तूने अपन को बहुत मारा लेकिन अपन ने एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. तशा प्रकारचा फटका शेवटच्या चेंडूवर विजय यांच्या बॅटीतनं तो आला होता. तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे पोलीस 11 बी संघाला कारण 50 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. सुरेख अशी सलामी दोन्ही फलंदाजांनी दिली.
आणि आणि राठोड सर सलामीला आलेले फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिले आणि 18 धावसंख्येवर खेळले. त्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता. सुरेख असा बघायचं आहे आता सलामीची जोडी. 1 मिनिट थांबायचं आहे पंचांनी. 1 मिनिट. ओके रेडी. सलामीची जोडी पोलीस 11 बी संघाची योगेश आणि युवराज आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय. 50 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. बघायचं आहे कशा प्रकारे सामना करतील. पहिला चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ बाईज म्हणजे कुठल्या प्रकारचा संपर्क नसल्या कारणाने पंचाने बाई चेंडू म्हणजे घोषित केलेला आहे. तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कारण अशाच फटक्यांची आवश्यकता असणार आहे जर आपला पोलीस 11 बी संघाला जर विजय व्हायचं असेल. बघायचं आहे आता योगेश आलेले आहेत आणि जोरकस फटका परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फक्त 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा सुरक्षित पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 पोलीस 11 बी संघ. योगेश यांनी या 2 धावेने आपला धावफलक ओपन केलेला आहे. चेंडू लोअर फुटबॉल पद्धतीने चेंडू हाताळला होता आणि ते काहीशी चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाही. कुठेतरी याची नोंद केली जाईल त्यांच्या रजिस्टरमध्ये आणि एक चौकार आलेला आहे महत्त्वपूर्ण असता योगेश यांच्या बाटीतनं. डीजे थोडंच होतं. शकता रिप्लेमध्ये. तर पुढचा चेंडू गोलंदाज अजय. चांगला चेंडू हाताळलेला. आता निर्धाव चेंडू सरळ चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर. बिनबाद 7. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातील. बघायचा एखादा मोठा फटका येतोय का योगेश यांच्या बॅटीतनं आणि नाही आहे. कुठल्याही प्रकारची संधी देत नाही आहे आतापर्यंत मोठे फटके खेळण्याची. लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू हाताळला होता वाईड यॉर्कर पद्धतीने. फक्त 1च धाव या फटक्यावर. शेवटचा चेंडू असणार आहे पहिल्या षटकातील. धावसंख्या बिनबाद 8. आता बघायचं आहे युवराज शेवटचा चेंडू कशा प्रकारे सामना करतील अजय यांच्या गोलंदाजीचा. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जात आहे. आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता युवराज यांचा परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. लेग बाईसचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 9. बिनबाद पोलीस 11 बी संघ. चेंडू आणि 1 आवश्यकता. सिंबाला तर आता यावंच लागेल आणि जर 1-2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. बघायचा गोलंदाज आयटम राऊंड विकेटचा मारा. सोरेगाचा फटका आणि तसाच फटका. ज्या फटक्याचा उल्लेख केला तो फटका आलेला आहे युवराज यांच्या बॅटीतनं. एक उत्तुंग असा षटकार पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 15. गोलंदाज बालाजी. पहिल्या चेंडूवर षटकार सुद्धा आला. बघायचा आहे पुढील चेंडू कशा प्रकारे सामना करतील बालाजी आणि फॉलिंग स्वीप. म्हणजे जरी मी धडपडलो तरी षटकार खेचलाच आहे. युवराज आतापर्यंत थोडेसे अडखळत खेळत होते. सुरेख पद्धतीने पुन्हा एकदा त्यांच्या बॅटीतून एक षटकार आलेला आहे.
आपण बघू शकता रिप्ले मध्ये सुरेख 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 असा फटका. फलंदाज युवराज सुद्धा सांगत असेल आता माझी सटकली. जे पहिला 2 चेंडू निर्धाव गेले त्यानंतर काहीसा वेगळा स्टान्स वेगळा पवित्र धारण केलेला आहे. आता 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता. युवराज यांच्या बॅटीतनं 2 लगातार षटकार आलेले आहेत. बघायचं आहे तिसरा येतोय का आणि नाही आणि इथे काहीशी चुकी झालेली आहे. ती गोलंदाजाकडनं धावचीत घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि 2 धावा जिथे एकही धाव नव्हती त्या चेंडूवर 2 धावा पळून काढलेल्या आहे. म्हणजे भागम भाग यहा गया वहा गया ना जाने बॉल कहा गया. आणि याच फटक्यावर 2 धावा पळून काढलेल्या दोन्ही फलंदाजांनी. युवराज आतापर्यंत 14 धावसंख्येवर खेळत आहेत. आता 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू असणार आहे ते या षटकातील. गोलंदाज बालाजी आतापर्यंत काहीसा महागडास ठरलेला आहे. बघायचा पुढील चेंडू आणि पंचांकडनं वाईट चेंडूचा इशारा. म्हणजे ऑफस्टम्पच्या बऱ्याच बाहेर हाताळल्या कारणानं पंचांनी तो आणि ते आपण पोलीस 11B संघाचा डगआउट पाहू शकता. कशा प्रकारे चेअर करतायत आपल्या त्या खेळाडूंना. जरी आपण मित्र असले तरी सामन्यामध्ये एक चुरस निर्माण करण्याचा त्यांचा सुद्धा प्रयत्न आहे. बघायचं आहे चेंडू पुढचा हाताळेल बालाजी. युवराज यांच्यासाठी फुलटॉस चेंडू आणि चेंडू सरळ 6चा फटका. युवराज करतोय राज. धावसंख्या 30. आता जर मोठे फटके आले तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. बघायचं आहे पुढील चेंडू. चांगला चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज बालाजी यांनी. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता. रिप्लेमध्ये आपण बघू शकता परंतु अचूक आणि खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ 2 पायांच्या मधून गेलेला आहे. आता बघायचं आहे शेवटचा चेंडू. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अजून एखादा मोठा फटका येतोय का नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज बालाजी यांनी आणि षटक समाप्त झालेलं दुसरं. धावसंख्या बिनबाद 30. आता 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. डीजे काहीसा महागडा ठरलेला आहे. गोलंदाज बालाजी एक तब्बल 21 धावा खर्च केलेले आहे या मागच्या षटकामध्ये. आता बघायचं आहे महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे ती राठोड सर यांच्यावर. फलंदाजी चांगली झालेली आहे. आता रन्स वाचवायचे आहेत. शेवटचे 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. राईट राऊंड विकेटचा मारा आणि ते बघायचं आहे पहिल्या चेंडूवर चौकार. 1 2 3 4 आणि डगआउट बघू शकता आपण आपल्या स्क्रीनवर. DBN मीडिया DBN लाईव्हच्या मोठे तटकरे सर सुद्धा आहेत. सामन्याला निरीक्षण करतायत तर कशा प्रकारे फलंदाजी चाललेली आहे आणि काय डावपेच असतील ते तशा सूचना त्यांनी दिल्या असतील आपल्या फलंदाजांना. आणि तशाच प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करताना दिसत आहेत ते योगेश आणि युवराज. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी राठोड सर आणि ते चेंडू पुन्हा एकदा हवेत. 6चा फटका. हवाई सफर होताना दिसत आहेत फलंदाज योगेश यांच्या बॅटीतून आलेला षटकार. धावसंख्या 40. वाजव. जी जोडी जमली अशी जमले की
पोलीस 11 ए संघ काहीसा अडचणीत आलेला आहे आणि बी संघासाठी महत्त्वपूर्ण अशी सलामी 40 धावांची. आता 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू असणार आहे येणारा आणि चेंडू हवेत आहे. बघायचं आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल होतोय का आणि गडी बाद. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी आलेली आहे जहीरभाई. आता 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. डीजे क्या मुकाबला है, 3 गेंदे 10 रनों की दरकार है. राठौर सर गेंदबाजी पर रिप्ले में देख सकते हैं बेहतरीन और वाकई में बहुत लंबा मुकाबला था. 50 रनों का ये टारगेट वहां पर 12 गेंदे 41 रनों की दरकार थी, जिसमें युवराज और बेहतरीन योगेश ने बल्लेबाजी का जलवा किया था. न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं. दत्ता आए हैं 3 गेंदों में, मगर एक बड़ा शॉट चाहिए. अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद स्विंग होती हुई विकेट कीपर के दस्तान में जाई है, मगर रनआउट का विकेट आएगा. 2 गेंदे 10 रन. अब युवराज को युवराज बनना होगा. कमान डीजे. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत तो 8 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळत असलेला फलंदाज युवराज, ज्याच्या बॅटीतून उत्तुंग असे चौकार षटकार आलेले आहेत. बघायचं आहे आता गोलंदाजीसाठी सज्ज राठोड सर. ये बॉल बहुत निर्णायक होगा. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाइयां. युवराज स्ट्राइक पर है, राठौर सर गेंदबाजी पर है. बड़ी जवाबदारी है. बेहतरीन 2 गेंदे लाजवाब हुई है, मगर ये 2 गेंदे बहुत निर्णायक होगी. आउटसाइड खेलना चाहते थे युवराज, मगर नाकाम किया है राठौर सर जी ने. 1 बॉल 10 रन. मगर दोस्तों ये आखिरी गेंद भी बेहतरीन अंदाज में फेंकनी होगी राठौर सर जी को. रमेश सर जी, ये गेंद पर अगर कोई मिस्टेक वाला गाना बज गया ना, फिर तकलीफ हो जाएगी पुलिस 11 ए टीम के लिए. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आणि अचूक टप्पा हाताळलेला आहे गोलंदाज राठोड सर यांनी. कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही फलंदाज युवराज यांना. आणि आता 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. असे सामने सुद्धा विजयी झालेले आहेत. बघायचं आहे आणि चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद नाहीये. जेल सुटलेला आहे. तरी पोलीस 11 ए संघ विजय झालेले आहे. चांगली लढत दोन्ही संघादरम्यान. एक हाय व्होल्टेज ड्रामा म्हणजे 50 धावांचं आव्हान घेऊन उतरला होता संघ आणि 9 धावांनी पराभूत झालेला आहे तो पोलीस 11 बी संघ. पोलीस 11 ए संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तर पोलीस 11 बी संघ आपण चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. हॅलो. सर्व विजयी संघाचे कर्णधार इथे आता एक तिसऱ्या फेरीसाठी ड्रॉ करण्यात येणार आहे. जे विजयी संघाचे कर्णधार आहेत त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. म्हणजे आमच्या समालोचन कक्षाच्या खाली मुख्य मंच आहे, तिथे जे विजयी संघ आहेत आतापर्यंत दुसऱ्या फेरीमध्ये जे संघ विजयी झाले आहेत त्या सर्व कर्णधारांनी तिथे संपर्क साधायचा आहे. एक ड्रॉ केला जाईल.